Hello dear students, welcome to our channel Pharma Creations. The most important question from all of you, that is how to write the annual examination paper. So today we will discuss for annual examination theory paper writing. The first thing which is most important, that is whatever your identity details are given on your answer sheet, that you have to write correctly. That is your PRN number, your course, then your course code, subject code, everything you have to write correctly on your answer sheet. Secondly, when you get the paper from your supervisor, the instructions are given on your question paper. That instructions you have to read carefully and accordingly you have to start your writing. The first question is your of MCQ type. So in the MCQs, when you are writing your MCQs, do not make any mistakes in the writing of your MCQs. जेव्हा तुम्ही MCQचे आन्सर्स लिहिता त्यावेळी खाडाखोड करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे एक आन्सर लिहिलं आहे ते खोडलं आहे त्याच्यानंतर दुसरा आन्सर लिहिलं आहे असं अजिबात करू नका. जे काही तुमचं कन्फर्म आन्सर असेल ते एकदाच लिहा. आन्सर लिहिताना तुमच्या MCQचा ऑप्शन ABCD whatever it may be, that ABCD you have to write and then in front of that you have to write the proper word of your answer. In this way you have to write your MCQs. Next thing, when you are writing the answers for long answer questions and short answer questions, for long answer and short answer questions, write the correct answers. Do not write the too much theory for that. जर तुमचा क्वेश्चन 10 मार्कांचा असेल तर त्याला 10 पानी आन्सर लिहिलं पाहिजे असं काही नाही. जे करेक्ट की पॉईंट्स आहेत ते तुम्ही मेन्शन करा, त्याला डिस्क्राईब करा. ऑल द पॉईंट्स यू हॅव टू डिस्क्राईब इन वेल मॅनर. आन्सर शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालतं, फक्त ऑल पॉईंट्स तुम्हाला तिथे कवर करायचे आहेत. क्वेश्चन 10 मार्कला विचारला आहे म्हणून आपण 10 मार्कांसाठी 10 पानं लिहिली म्हणजे आपल्याला जास्त मार्क मिळतील असं अजिबात नसतं. त्याच्यामुळे आन्सर्स लिहिताना आपले करेक्ट मुद्दे, त्याचं डिस्क्रिप्शन हे व्यवस्थित तुम्हाला मांडता आलं पाहिजे. नेक्स्ट थिंग, तुमचा क्वेश्चन किती मार्कला विचारला हे जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तो लॉंग आन्सर असेल 10 मार्कांचा असेल, जर शॉर्ट आन्सर असेल तर तो 5 मार्क्ससाठी असेल, किंवा MCQ न देता जर का काही क्वेश्चन्स तुम्हाला 2 मार्क्ससाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विचारले असतील, तुमचा क्वेश्चन किती मार्क्सचा आहे हे बघून त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आन्सरची लेंथ डिसाईड करायची आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा आन्सर एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज पासिंग ऑफ युअर ॲन्युअल एक्झामिनेशन. जर तुमचा सब्जेक्ट नॉन युनिव्हर्सिटी असेल तर त्याचं पेपर सेटिंग आणि पेपर चेकिंग हे इन्स्टिट्यूट लेवलला होतं. एंड सेमिस्टर थेरी एक्झामिनेशन पेपर हा तुमचा 75 मार्क्स असतो. त्यासाठी पासिंग मार्क्सचे 50% मार्क्स असतात. 75च्या 50% मार्क्स म्हणजे 38 मार्क्सचा स्कोअर तुम्हाला जर मिळाला तर तुम्ही थेरी पेपरमध्ये पास होऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं इंटरनल पासिंग आणि एक्सटर्नल पासिंग हे वेगळं नाही आहे, हे कंबाईंड पासिंग आहे. जर तुमचे इंटरनल मार्क्स कमी असतील पण तुम्हाला जर का एंड सेमिस्टर एक्झाममध्ये जास्त मार्क्स मिळाले तर तुम्ही पास होऊ शकता. आणि जर तुमचे इंटरनल मार्क्स जास्त असतील पण थेरी एक्झाममध्ये एंड सेमिस्टरला जर तुम्हाला थोडे कमी मार्क्स मिळाले पण जर तुमचा ॲव्हरेज चांगला असेल तरीही जर तुमचे टोटल आउट ऑफ 100 जर तुम्हाला 50 मार्क्स तुमचं टोटलिंग होत असेल तर तुम्ही इझिली पास होऊ शकता. टोटल 100पैकी तुम्हाला इंटरनल आणि एक्सटर्नल मिळून तुम्हाला 50 मार्क्सचा स्कोअर असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही 75 मार्क्सचा पेपर देताय तर आउट ऑफ 75 तुम्हाला 38 मार्क्स हे पडले पाहिजेत तर तुम्ही थेरी पेपरमध्ये पास होऊ शकता. हे पुन्हा एकदा मी रिपीट करते, तुमचं पासिंग हे सेपरेट नाही आहे, इट्स अ कंबाईंड पासिंग फॉर इंटरनल अँड एक्सटर्नल एक्झामिनेशन. सो राईट द पेपर्स अकॉर्डिंगली. तुमचा जर इंटरनलचा स्कोअर कमी असेल तर एंड सेमिस्टर एक्झामला जास्त अभ्यास करा आणि चांगले मार्क्स मिळवा. इझिली तुम्ही सब्जेक्ट क्लिअर करू शकता. I think I have cleared all the doubts regarding theory examination paper and passing criteria. So all the best to all of you for your examination. Thank you so much.